अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथील चैताली रामकृष्ण पाटील हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून नुकतेच तिने नागपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतल्यावर वाघोदे ग्रामस्थांनी चैतालीचे जोरदार स्वागत करत गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढली. चैतालीचे आई वडील मोलमजुरी करतात. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर चैतालीने पोलीस पदापर्यंत मजल मारली असून गेल्या 2 वर्षी तिच्या मोठ्या भावाची पवनची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. भाऊ देशाच्या रक्षणार्थ सीमेवर कर्तव्य बजावत असून आता बहीण चैताली देखील भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईकरांच्या सेवेत आपले कर्तव्य बजावणार आहे. कुटुंबातील कोणी मोठ्या पदावर नसताना, आई वडिलांची आर्थिक कुवत नसताना फक्त अभ्यासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर चैताली आणि तिच्या भावाने आजच्या तरुणाई पुढे आदर्श उभा केला आहे. फक्तच मुलेच नाही तर मुलीही आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करू शकतात हे चैतालीने दाखवून दिले आहे. तिचा आदर्श गावातील तरुणाईने घ्यावा. तसेच तिने वाघोदे गावाचे नाव उज्ज्वल केल्याने भाजपाचे जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, दामोअण्णा पाटील, राहुल पाटील, हितेश पाटील व मयूर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी चैतालीची मिरवणूक काढली. तसेच आई वडिलांचा सत्कार करून चैतालीला पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी अमळनेर शहरात भव्य शाही वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. तर सायंकाळी भगवान महावीर पूजन व भजन संध्या कार्यक्रम पार पडला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत हा वरघोडा ब्रह्मे गल्ली, कुंटे रोड, दगडी दरवाजा, मुंबई गल्ली, जैन स्थानक, सुभाष चौक, स्टेशन रोड, तेरापंथ भवन, IDBI बँक, दादावाडी, नर्मदावाडी, शीतलनाथ मंदिर मार्गे इंदिरा गांधी भवन येथे समारोपास पोहोचला. वाटेत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. वरघोड्यात पंचकल्याण करत हे प्रमुख आकर्षण ठरले. दुपारी इंदिरा भवन येथे नौकारशी तर सायंकाळी शीतलनाथ मंदिरात भगवान महावीर पूजन करण्यात आले. यावेळी मंदिरात विद्युत रोषणाई, फुले व दिव्यांनी मनमोहक सजावट करण्यात आली होती. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची 100% परतफेड करण्याची परंपरा यंदा देखील कायम ठेवली आहे. 2,95,33,000 रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वीच भरले आहे. गेल्या 3 वर्षापासून शिरूड गावाने ही परंपरा कायम ठेवली आहे. कर्जफेड होण्यासाठी चेअरमन अरुण पाटील, व्हाईस चेअरमन सविताताई, संचालक प्राध्यापक सुभाष पाटील यांनी प्रयत्न केले. प्रताप मिल मधील रहिवासी 95 वर्षीय कांतीलाल हिरालाल पहाडे यांचे 31 मार्च रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अमळनेर लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांचे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान करण्यात आले. विशेष म्हणजे अमळनेर लायन्स क्लबच्या माध्यमातून पहाडे परिवारात हे दुसरे देहदान झाले असून गेल्या वर्षीच महावीर पहाडे यांच्या मातोश्री कांताबाई पहाडे यांचे देहदान करण्यात आले होते. कांतीलाल पहाडे यांनी यापूर्वीच लायन्स क्लबच्या माध्यमातून मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. त्यांचे आज दुपारी 12:30 वाजता निधन झाल्यानंतर लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी यांना कळविण्यात आले. त्यांनी लायन्स सदस्यांसह तात्काळ तेथे पोहोचून धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयास कळविले. सायंकाळी 5 वाजता सर्वांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर मृतदेह धुळे येथील शासकीय रुग्णालयात पोहोचवून रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी डॉक्टर संदीप जोशी, महेंद्र पाटील, योगेश मुंदडा, पंकज मुंदडा, प्रकाश शहा, प्रशांत सिंघवी, प्रसन्न शाह, डॉक्टर रवींद्र जैन, डॉक्टर संदेश गुजराथी, महावीर पहाडे, नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, संजय पहाडे, पवन पहाडे यांसह सर्व लायन्स मेंबर उपस्थित होते. सर्व परिवाराचा आदर्श घेतला पाहिजे आणि देहदानासाठी पुढे आलं पाहिजे असे आवाहन अमळनेर लायन्स क्लबने केले आहे. कांतीलाल पहाडे हे पवन व संजय पहाडे यांचे वडील होत. अमळनेर तालुक्यातील भरवस येथील 12 वर्षीय सर्पदंश झालेल्या मुलाला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला असून सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे. 28 मार्च रोजी सायंकाळी हर्षल जाधव हा घरी मोबाईल खेळत असताना त्याला सर्पदंश झाला.
लागलीच त्याला अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षलला उजव्या हातावर सर्पदंश झाला असल्याने काही वेळातच गंभीर लक्षणे दिसू लागली. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रकाश ताळे यांनी तात्काळ अँटीस्नेक व्हेनम देऊन त्याला पुढील उपचारासाठी नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे हलविण्यात आले. नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये डॉक्टर संदीप जोशी, डॉक्टर अर्जुन पावरा, डॉक्टर परेश पाटील, डॉक्टर भाग्यश्री पाटील आणि डॉक्टर पायल नेतकर यांच्या तज्ज्ञ टीमने समन्वयाने उपचार करत हर्षलचा जीव वाचवला. उपचारानंतर हर्षलची प्रकृती सुधारली असून तो आता पूर्णपणे शुद्धीवर आला आहे. मुलाच्या पालकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश ताळे तसेच नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या संपूर्ण डॉक्टर टीमचे आभार मानले आहेत. पालिकेची मार्च महिन्याची मासिक सभा घेण्यात आली नाही म्हणून नियमांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमळनेर शहर विकास आघाडीच्या 11 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. अमळनेर पालिकेची अखेरची सभा 24 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. निवेदनावर शहर विकास आघाडीच्या जयश्री अनिल पाटील, स्वप्ना विक्रांत पाटील, कविता विजयसिंग राजपूत, सचिन विभाकर कासार, सचिन बळवंत पाटील, विजय कहारू पाटील, भरत सुरेश ललवानी, देवेंद्र भानुदास कांबळे, अफसाना मुक्तार खाटीक, प्रवीण गंगाराम पाटील, शोभाबाई भिवंसन गढरे आदींच्या स्वाक्षरी आहेत. अमळनेर तहसीलदारांनी अमळनेर शहरातल्या विकास कामांबाबतची गौण खनिज रॉयल्टी 47 लाख रुपये वसूल केली असून तहसील विभागाने देखील पालिकेची थकबाकी भरावी अशी मागणी माजी नगरसेवक मुन्ना शर्मा यांनी केली आहे. पालिकेत होत असलेल्या रस्ता बांधकाम, खोदकाम व इतर कामांची गौण खनिज रॉयल्टी तहसील विभागाकडे भरावी लागते. मार्च अखेर असल्याने प्रत्येक विभाग वसुलीसाठी मागे लागला आहे. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी प्रत्यक्ष पालिकेत जाऊन रॉयल्टी पोटी 47 लाख रुपये वसूल केले आहेत. दरम्यान पालिकेचे देखील तहसील कार्यालय, धान्य गोदाम यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर अशी 2,86,338 रुपये थकबाकी आहे. मार्च अखेर असल्याने पालिकेची देखील वसुली मोहीम सुरू आहे. पालिकेची 90% वसुली होईल तरच विकास कामे होतील म्हणून तहसीलदारांनी पालिकेची थकबाकी भरावी अशी मागणी करण्यात आली आहे. DR कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका SS सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपजिल्हाधिकारी मनोज देशमुख, गण सह सोसायटीचे संचालक गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मिशन सुधार योजनेअंतर्गत कठोर पावले उचलण्यात आली असून अन्न सुरक्षेचे बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. बोगस लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे. लोकसंख्या आणि नागरिकांचा आर्थिक स्तर पाहता अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या भरपूर प्रमाणात दिसून आली. त्या प्रमाणात शासन मोफत धान्य वाटप करीत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खाते लिंकिंग झाल्याने आता सत्य उजेडात येऊ लागल्याने शासनाने मिशन सुधार योजना अंमलात आणली असून बनावट लाभार्थी शोधणे सुरू केले आहे. शासनाकडून लाभ घेऊन धान्याची लूट सुरू होती आणि खरे लाभार्थी वंचित राहत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. अनेक दिवस लाभ न घेतलेले रेशन कार्ड, 2 वेगवेगळ्या गावांना असणारे रेशन कार्ड, आयकर भरणारे नागरिक, 2 एकरपेक्षा अधिक जास्त शेतजमीन असणारे नागरिक, काही संस्थांचे कंपनीचे मालक अथवा संचालक, वाहनांचे मालक, आधार संशयित मयत लाभार्थी, 100 वर्षाच्या वरील लाभार्थी, 18 वर्षाखालील लाभार्थी आदी निकषांवर अमळनेर तालुक्याची 37,000 संशयित रेशन कार्डांची यादी प्राप्त झाली आहे. अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे भूजल पातळी खालावली असून 6 ते 7 गावांना पाणी टंचाई जाणवू लागली असून ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठवले आहेत. तालुक्यातील गडखांब, धुपी, मांजर्डी, धानोरा, भोरटेक, चौबारी, जुनोने येथे देखील टंचाईची तीव्रता वाढली असून ग्रामपंचायतींनी पूर्वतयारी म्हणून फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रस्ताव पाठवले आहेत. जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक तसेच क्रीडा जीवन गौरव पुरस्कार अमळनेर शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेचे उपक्रमशील शिक्षक स्वप्नील यशवंत पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक तथा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव
तसेच जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार दिला आहे. स्वप्नील पाटील हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सुरेखा यशवंत पाटील व डॉक्टर यशवंत पाटील यांचे पुत्र आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्याने क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अमळनेरचे ग्रामदैवत असलेल्या श्री संत सद्गुरू सखाराम महाराज यात्रोत्सवाचे वेळापत्रक वाडी संस्थानतर्फे जाहीर करण्यात आले आहे. 19 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी रोजी सकाळी 9 वाजता श्री संत सद्गुरू सखाराम महाराज यात्रोत्सवाचे स्तंभरोपण व ध्वजारोहणाने होणार आहे. तर 27 एप्रिल रोजी सायंकाळी रथोत्सव सोहळा पार पडणार. मे रोजी पालखी सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण उत्सव काळात विविध स्थानिक कार्यक्रमांचेही आयोजन संस्थांतर्फे करण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. 26 एप्रिल रोजी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर यांच्या दिंडीचे आगमन होणार आहे. तर 2 मे रोजी ह.भ.प. मोहित महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती संस्थांतर्फे देण्यात आली आहे. अमळनेर शहरातील आर.के. नगरमध्ये विहिरीत पडलेल्या गायीला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढून गायीची सुटका केली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे गणेश गोसावी, दिनेश भिराडे, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, समाधान केदार, आनंद बैसाने, अक्षय अहिरे, राकेश शिरसाट यांनी विहिरीत दोर टाकून गायीला बाहेर काढले.